नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रकरणात न्यायालयात गाडी सुटावी आणि थोडी पुढे जाऊन थांबावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची नियमित सुरू होणारी आजची सुनावणी ही एका तांत्रिक मुद्द्यावर थांबली आणि ही सुनावणी आता पुढे नियमितपणे होण्याच्या ऐवजी 15 मार्चला पुढच्या सुनावणीच्या रूपात समोर येणार आहे. न्यायालयामध्ये घटनेच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 102व्या कलमाच्या बाबत चर्चा झाली. त्याचबरोबर 324 बाबत चर्चा झाली आणि घटनात्मक तरतुदीच्या आधारे दिलं गेलेलं आरक्षण हे महाराष्ट्रात योग्य आहे की नाही असाही खल झाला. एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला देशभरामध्ये आरक्षणांच्या बाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा एकत्रित अभ्यास व्हावा अशी सुद्धा मागणी झाली. यामध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरली. महाराष्ट्र सरकारनं एका बाजूला असं म्हटलं की न्यायालयानं निकाल वाचन किंवा निकाल देण्यापूर्वी देशभरातल्या आरक्षणाच्या परिस्थितीचा विचार करावा आणि जेव्हा न्यायालयानं सुनावणी खंडित स्वरूपात राहील असं सूचित केलं त्यावेळेला महाराष्ट्र सरकार म्हणालं की अशा प्रकारे खंडित सुनावणी ही राज्य सरकारच्या पथ्यावर पडणारी नाही. एका या सगळ्या चित्राला डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो. त्यामुळेच आजच्या लक्षवेधीचा आपला विषय आहे की मराठा आरक्षणाची राष्ट्रीय सुनावणी होणार का आणि या सुनावणीच्या निमित्तानं अधिक वेळ वाट पाहावी मराठा समाजाला लागणार का. आपल्या बरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. राजकीय प्रवक्ते या नात्यानं आपल्या सोबत 2 मान्यवर आहेत. सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ता संजय लाखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया. चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आज न्यायालयात काय घडलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. न्यायालयामध्ये 8 मार्चच्या रोजी सुनावणी अपेक्षित होती. ती सुनावणी सुरू झाली तेव्हा पहिला मुद्दा उपस्थित झाला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या राज्यांना नोटीस काढा अशी मागणी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केली. मुकुल रोहतगी यांच्याकडून सांगण्यात आलं की घटनेच्या कलम 324 ची व्याख्या करणं गरजेचं आहे. घटनेच्या कलम 324 ची पुनर्व्याख्या ही सर्वदूर परिणामकारक असेल अशी भूमिका न्यायालयामध्ये सोमवारी अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी घेतली. याचबरोबर न्यायालयामध्ये असंही व्ही गिरी या वरिष्ठ न्यायविद वकिलांनी असं सांगितलं की हरियाणामध्ये अशाच प्रकारच्या प्रकरणांची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. तसंच अनेक अशी प्रकरणं आहेत जी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाची वाट पाहतायत. ॲडव्होकेट शंकर नारायण यांनी म्हटलं की तशा प्रलंबित प्रकरणांची सुनावणी आता एकत्रपणे होण्याची गरज आहे. ॲडव्होकेट दातार यांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण प्रश्नी सुनावणी तात्काळ होऊ शकते, तिला पुढे ढकलू नका असं ॲडव्होकेट दातार सांगत होते. त्यांच्या भूमिकेला ॲडव्होकेट दिवाण यांनी समर्थन केलं आणि सगळ्या राज्यांच्या एकत्रित सुनावणीच्या दृष्टीनं पाऊल टाकलं तर ते आपल्याला परवडणार नाही असंही दिवाण म्हणाले. तसंच हीच भूमिका मुकुल रोहतगी यांनी पुढे नेली. राज्यांना नोटीस काढणं गरजेचं आहे असं निरीक्षण घटनापीठाकडून नोंदवण्यात आलं. घटनात्मक तरतुदींच्या व्याख्येची गरज आहे असं सुद्धा घटनापीठ म्हणालेलं आहे. सर्व राज्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी असं घटनापीठाला वाटतंय. 8 मार्च 2021 ला मराठा आरक्षणाची सुनावणी स्थगित झालेली आहे आणि मराठा आरक्षणाची सुनावणी पुढची सुनावणी ही आता 15 मार्चला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे. न्यायालयामध्ये सोमवारी काय घडलं त्याचा हा सगळा तपशील आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पुढील सुनावणी आता होणार नाही. आता सुनावणीचं नवं वेळापत्रक समोर येईल. आपण चर्चेसाठी आपल्या मान्यवरांच्याकडे परत येतोय.
आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, तसंच आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत आणि राजकीय प्रवक्ते गणेश खंडकर, त्याचबरोबर संजय लाखे पाटील आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न माझा आबासाहेब पाटलांना। आबासाहेब पाटील, ज्या पद्धतीचं न्यायालयीन चित्र आज समोर आलं, समाजात त्याचा काय संदेश गेला? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार एकीकडे सांगतं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सक्षमपणे बाजू मांडू। गेल्या 9 सप्टेंबर पासून मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर जे विद्यार्थी निवड झालेले आहेत आणि आता काही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, याच्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही जी मागणी केलेली आहे की पहिला स्टे उठवा आणि मग तुमची जी मागणी आहे की तुम्हाला 5 बेंच पाहिजेत, 9 बेंच पाहिजेत का 11 बेंच पाहिजेत का 102 घटना दुरुस्ती संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा असेल किंवा ईडब्ल्यूच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा असेल, हे सरकारनं त्यांच्या वेळेनुसार करावं। परंतु आता सध्या राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची घालमेल चालू आहे की आता सुप्रीम कोर्टाचा स्टे असताना सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू केलेल्या आहेत। या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आता कोणत्या प्रवर्गात फॉर्म भरायचे, ज्याने परीक्षा कोणत्या प्रवर्गात परीक्षा द्यायची, काही लोकांना सरकारने सांगितलं ईडब्ल्यूएस घ्या। ईडब्ल्यूएस घेतल्यानंतर आता त्या लोकांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळालेलं नाही, मग त्यांना तुम्ही परीक्षेला बसू देणार नाही। ज्यांना आताच्या घडीला आरक्षणाचं एकूण चित्र काय आहे याबाबत मराठा समाज मोठा आशेनं न्यायालयाच्या सुनावणीकडे पाहत होता। आजच्या सुनावणीमध्ये जे घडलं त्याच्यामुळे संदिग्धता निर्माण झालेली दिसतेय। आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत। सरकारच्या भूमिकेच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित राहिले आहेत। संजय लाखे पाटील, राजकीय चर्चेकडे जाण्यापूर्वी एकदा या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विधिमंडळात ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्याही आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील। देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण या दोघांनी या संदर्भातलं मतप्रदर्शन केलं, तो विषय आपल्यापर्यंत पोहोचलाय का? संजय लाखे पाटीलजी आणि संजयजी, त्यांनी घेतलेल्या भूमिका तुम्हाला माहिती आहेत का? म्हणजे तशा प्रकारचे प्रश्न मला आपल्याला विचारता येतील। देवेंद्र फडणवीस काय बोलले मला नक्की माहित नाही, ते सांगितलं तर बरं होईल। अगदी याच निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण ऐकणार आहोत। 15 मार्चला ज्यावेळेस पुन्हा सुनावणी आरंभ होणार आहे त्यावेळेस केंद्र सरकारला याच्यामध्ये स्पष्ट भूमिका, दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट करावं लागेल की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार नाहीत असं जे ध्वनित झालं ते एकंदरीत स्पष्ट करण्याची आता जबाबदारी ही केंद्र सरकारवर आलेली आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकार आज 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे अधिकार हे कमी झालेले आहेत किंवा अधिकार राहिलेले नाहीयेत, अशा प्रकारची भूमिका घेणं हे उचित नाही। मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना देखील नोटीस काढली आहे, परंतु यामध्ये राज्य सरकारची भूमिका मला संदिग्ध दिसते। याचं कारण उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारला अशा प्रकारचा कायदा करण्याचे अधिकार होते का? 102व्या घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारचा कायदा राज्य सरकार करू शकतं का? या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण संजय लाखे पाटील यांच्याकडे जातोय। संजय लाखे पाटील, आता दोन्ही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। सत्ताधारी गटाची प्रतिनिधित्व करणारी प्रतिक्रिया या नात्यानं अशोक चव्हाण बोलले आणि विरोधी गटाची भूमिका मांडण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका आली। 102वी घटना दुरुस्ती या निमित्तानं चर्चेच्या बाबतीतला नवा मुद्दा समोर येतोय। आपली प्रतिक्रिया पक्ष म्हणून काय? समन्वयक म्हणून माझी या ठिकाणी स्पष्ट मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे असलेले चंद्रकांत पाटील असतील, विधान परिषदेचे विरोधी नेते प्रवीण दरेकर असतील,
विनायकराव मेटे असतील किंवा जे जे केंद्र सरकारचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भूमिका मांडत होते, त्या सगळ्यांनी या ठिकाणी पदावर असलेल्यांनी राजीनामे दिले पाहिजेत अशी माझी पहिली मागणी आहे। आणि पहिला राजीनामा विरोधी पक्षनेत्याचा देवेंद्र फडणवीस यांना दिला पाहिजे। प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज देवेंद्र फडणवीस जे बोलतायत हे टोटली इल्लीगल, अनकॉन्स्टिट्युशनल घटनेच्या विरोधात आणि बेजबाबदारपणे त्या ठिकाणी बोलतायत ते। बरं, याच आपल्या तात्काळ आणि नव्या भूमिकेच्या विषयी आता गणेश खंडकरांना बोलायला देण्याची संधी आहे, कारण पहिल्यांदाच परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आजवर आपण सगळ्यांनी सत्ताधाऱ्यांचे राजीनामे बघितलेले म्हणजे असतील, सत्ताधाऱ्यांचे राजीनामे मागितले जाताना बघितलं असेल। गणेश खंडकर इथे विरोधी पक्षनेत्याचाच राजीनामा मागितला जातोय का? तर म्हणे त्यांनी माजी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या भूमिका आक्षेपार्ह ठरतायत। तांत्रिक दृष्ट्या उत्तर द्या, देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी योग्य आहे का? 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आपण ऐकली असेल असं मला वाटतं। गणेश खंडकर, त्यांचं मनापासून अभिनंदन सुद्धा करतो। प्रसादजी माझा आवाज तुमच्याकडे येतोय? मला बाकीचा आवाज खूप येतोय। अगदी आपला आवाज येतोय, आपण बोला, आपण सलग बोलत राहा गणेशजी, बाकीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही अशी आपण सोय करू। नाही, मला बाकीचा डिस्टर्बन्स खूप येतोय। बर, आपण बोलत राहा, आपण त्यावर तोडगा काढूयात लवकरात लवकर। हा, असं आहे की प्रसादजी, मी संजय लाखे पाटलांची भूमिका ऐकली, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। विषय मराठा आरक्षणाचा आहे आणि आज या संदर्भामध्ये आम्ही पूर्णतः मराठा आरक्षण झालं पाहिजे या भूमिकेचे आहोत। त्यासाठी आम्ही आमच्या विरोधी पक्षाचं कवच सोडून आम्ही सरकारच्या पाठी देखील उभे राहू। पण मुळातच संजय लाखे पाटील हा जो मुद्दा ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये चाललाय, ज्या वेळेला मध्यंतरीच्या काळामध्ये याच्यावरती स्थगिती दिली, तर त्यावेळेला आम्ही काय म्हणायची गरज होती? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा का, या अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा? आज या संदर्भातली जी घटना दुरुस्तीचा जो विषय सुरू झालेला आहे त्यामध्ये लाखे पाटील तुम्ही असं का लक्षात घेत नाही 102वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे, त्यामुळे आपण हे आरक्षण कसं टिकवता येईल यासाठी प्रयत्न केले, त्या संदर्भात चर्चा करायची सोडून तुम्ही सगळ्यांचे राजीनामे मागताय। राजीनामा देऊन तुमचं मराठ्यांचं आरक्षण मिळणार आहे का तुम्हाला? की आपण नेमकी चर्चा कशावर करणार आहोत? राजीनामा देऊन तुम्हाला जर आरक्षण मिळणार असेल तर तसं आम्हाला सांगा तुम्ही। गणेश खंडकर, याच्यामध्ये तांत्रिक मुद्दा असा उपस्थित राहिला होता तो 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला आणि त्याच्या वैधतेनंतर आरक्षण देणं आणि घेणं याच्या संदर्भातला होता। आपलं त्यावरचं तांत्रिक उत्तर काय आहे? नाही, आमचं म्हणणं हेच आहे ना की 102वी घटना दुरुस्ती ही आपण अगोदर केली होती ना, त्या आधारेच तर आपण गेलो। यापूर्वी ज्या वेळेला 2014ची लोकसभा झाल्यानंतर दारुण पराभवानंतर जेव्हा सुचलं त्यावेळेस आपण ही पावलं जर उचलली असती कदाचित, राणे समिती झाली, अनेक समित्या तुमच्या काळात झाल्या। मी आज राजकारणाचा इथे काही उहापोह करायला बसलेलो नाही, विषय वेगळा आहे। पण त्यावेळेला हे सगळे विषय जर आपण असेच मांडत राहिलो असतो तर काय झालं असतं लाखे पाटील? ठीक आहे, संजय लाखे पाटील याच्यावरचं पटकन उत्तर, त्यानंतर घटनात्मक चर्चेसाठी आपण गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करू। सगळ्यात आधी लाखे पाटील, जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यावर बोलावं। देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा राजीनामा मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी मागत आहे। त्याचं कारण असं की आज सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च लॉ ऑफिसर अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर 3 गोष्टी मांडलेल्या आहेत। पहिली गोष्ट अशी, 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे अधिकार या ठिकाणी संपुष्टात आलेले आहेत। दुसरा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला मागासवर्गीय आयोगाचं त्या ठिकाणी रचना करायचं किंवा स्थापना करायचं सुद्धा अधिकार या ठिकाणी राहिलेले नाहीत। आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर जे घटनेमध्ये 3 कलम समाविष्ट झाले, 338B, 341, 342A1 आणि 26C,
तर 342A1 नुसार जी काही लेट डाऊन प्रोसिजर आहे की गायकवाड आयोगानं मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध केल्यानंतर राज्यपालामार्फत ते राष्ट्रपतीकडे पाठवायला पाहिजे होतं आणि राष्ट्रपतीची मंजुरी घ्यायला नव्हती पाहिजे. माझा या ठिकाणी जाहीर आरोप आहे. 102वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 ला झाली आणि मराठ्यांना एससीबीसीचं आरक्षण 30 नोव्हेंबर 2018 ला दिलं, म्हणजे 110 दिवसानंतर दिलं. तर त्यावेळेस मराठा आरक्षण हे राष्ट्रपतीकडे राज्यपालामार्फत पाठवणं हे 342A नंतर बंधनकारक होतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हेतुपुरस्सर ती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे आज मराठ्याचं आरक्षण अडलंय आणि देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील मराठ्याची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. थोडक्यात संजय लाखे पाटील आपल्याला असं वाटतंय का की राज्यात जे आरक्षण हायकोर्टानं ग्राह्य मानलं ते आरक्षण प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं नाही, ते योग्य पद्धतीने आणलेलं नाही असं आपल्याला सुचवायचंय? या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, हायकोर्ट हा विषय आता बाद होऊन गेलेला आहे. कारण मॅटर सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. 9/9/2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि हे प्रमाणे 102वा घटनात्मक दुरुस्ती आणि 50% पुढचं आरक्षण हे दोन विषय घटनापीठासमोर आहेत आणि घटनापीठ त्या ठिकाणी काम करत आहे आणि घटनापीठासमोर केंद्र सरकारनं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडलंय. ठीक आहे संजय लाखे पाटील, या मुद्द्यावर आपण गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करूच. एक पटकन आबासाहेब पाटलांची छोटी प्रतिक्रिया घेऊ, त्यानंतर गुणरत्न सदावर्ते बोलतील. आबासाहेब पाटील, वेळेची मर्यादा 1 मिनिटात आपली भूमिका. प्रसादजी, 102 घटना दुरुस्ती संदर्भात जरी विषय असला तरी राज्याचे जे अधिकार आहेत ते अबाधित आहेत आणि राज्याचे अधिकार अबाधित असल्यानंतर ह्या सगळ्या आरक्षणाच्या ज्या पुढच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आज ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे 50%च्या वरती आरक्षण जातं, त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. आज हा विषय महाराष्ट्र लेवलला चॅनलच्या माध्यमातून असा चालू आहे की या आघाडी सरकारनं भाजपवर टाकायचं, भाजपवरनं परत आघाडीवरती टाकायचं. आम्हाला त्याच्यामध्ये सरकारच्या राजकीय भांडणामध्ये पडायचं नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका सरकारची करा ना. तुम्ही कसं आहे की तिथं केंद्र काय करणार, राज्य काय करणार, भाजप काय करणार, फडणवीस काय करणार, परत तुम्ही चंद्रकांत दादा पाटील काय करणार, अशोकराव चव्हाण काय करणार, तुम्ही काय मानतो लाखे पाटील, काय बोलता तुम्ही तिथं टीव्हीवरती येऊन? तुम्ही सरकारची भूमिका मांडा, राजकीय भूमिका कशाला मांडता? तुम्हाला राजकीय भूमिका कशाला मांडता? इथं तुम्ही जे राजकीय भूमिका तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विषय स्पष्ट करा. सरकार गंभीर आहे म्हणून 50%च्या पुढच्या आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी आला, हे या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला. तुम्ही कशाला नका, तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडा. जे आज जी परिस्थिती आहे परिस्थितीवर बोला. जे महत्वाची परिस्थिती आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार काय भूमिका घेणार आहे, कोर्टामध्ये काय घडले त्याच्यावरती सांगा ना. नका तुम्ही. आबासाहेब पाटील आणि संजय लाखे पाटील, आबासाहेब पाटील आणि आता संजय लाखे पाटील, आपण दोघंही मुद्द्याला राजकीय वळण देता, याच्यातल्या तांत्रिक आणि घटनात्मक बाबींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आता आपल्याला विचारतो. गुणरत्न सदावर्ते, माझा प्रश्न आणि त्यानिमित्तानं आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. कळीचा मुद्दा 102वी घटना दुरुस्ती आहे. तर्क असा दिला जातो आहे आत्ताच्या विरोधकांकडून, जे कालचे सत्ताधारी होते त्यांचं म्हणणं असं आहे 102व्या घटना दुरुस्तीच्या आधी मराठा आरक्षण महाराष्ट्रात लागू झाल्यानं हा बदल लागू होत नाही. मुळात 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबत इतका खल आज झाला का? सर्वोच्च न्यायालयात पहिला मुद्दा, की हा 102व्या घटना दुरुस्तीचा खल समाज माध्यमात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू केला गेलेला आहे? आमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावर प्रतिक्रिया येत असतात, हे काय नवीन नाही. परंतु आज महत्वाची जी गोष्ट माध्यमांनी आणि म्हणजे सगळ्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे होती ती ही होती की हा वेळ काढूपणा आहे. आमचं नुकसान नाही हे त्यांचे स्वतःचे वकील कपिल सिब्बल आणि त्यांचे वकील मुकुल रोहतगी स्वतःच म्हणले
की याचिकाकर्त्यांचं आता काहीच नुकसान नाही, कारण आम्ही स्टे घेऊन बसलेले आहोत. आता मराठा समाजाची किती फसवणूक आणि किती फरफराट करायची आहे ते ह्या पुढाऱ्यांकडून विचारणं मराठा समाज नक्की करेल की आम्ही किती खरं बोलत होतो आणि आजही आम्ही खरं बोलत आहोत. आज सुद्धा कुणी स्थगिती उठवण्याची हिंमत दाखवणारी भाषा कुणीही करू शकलं नाही. केवळ वेळ काढूपणा आणि कसं तरी करून पुढे जावं एवढीच ती भावना होती. आता याच्यामध्ये गुणरत्न दुसरी गोष्ट सांगायची अत्यंत म्हणजे महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आपण उपस्थित केलात की 102वी घटना दुरुस्ती 324 मधल्या कलमाचं घटनात्मक स्थान यापेक्षा जी भूमिका राज्य सरकारकडून घेतली गेली ती वेळकाढूपणाची आहे. आता मग सदावर्तेजी हे सांगा, कुठल्या अशा वक्तव्यांमुळे वेळकाढूपणा करत हे आरक्षणाचं प्रकरण जास्तीत जास्त काळ न्यायालयात प्रलंबित राहावं, खेळतं राहावं यासाठी प्रयत्न होत आहेत का? महाराष्ट्रातले आदर्श मंत्री अशोक चव्हाण यांना माझा स्पष्ट प्रश्न आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ते मंत्री आहेत महाराष्ट्राचे, मला विचारण्याचा अधिकार आहे. मला असं म्हणायचं आहे की गेल्या सुनावणीपर्यंत मुकुल रोहतगी असतील किंवा कपिल सिब्बल असतील, हे वारंवार म्हणत होते की व्हर्च्युअल हिअरिंग नाही, आम्हाला फिजिकल हिअरिंग पाहिजे म्हणून आम्ही ऍडजस्टमेंट मागत आहोत. परंतु आज परत मुकुल रोहतगी असं म्हणाले की कोर्टाने विचारलं, माननीय न्यायमूर्तींनी म्हणजे आमच्या एका वकिलांनी विचारलं की फिजिकल हिअरिंग की व्हर्च्युअल हिअरिंग, त्यावर माननीय न्यायमूर्तींनी यांचं नाव घेतलं मुकुल रोहतगीचं. मुकुल रोहतगींना फिजिकल हिअरिंग पाहिजे. त्यावर मुकुल रोहतगी म्हणाले मला फिजिकल हिअरिंग नाही पाहिजे, मला व्हर्च्युअल हिअरिंग पाहिजे. अरे जे सरकारचे वकील केवळ व्हर्च्युअल हिअरिंग म्हणजे इंटरनेटद्वारे सुनावणीसाठी तयार नव्हते, फिजिकल हिअरिंग साठी तयार होते, त्यांना आज म्हणजे सुनावणीला सुरू करण्याची गरज वाटली नाही. त्यावर मी म्हणालो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मी म्हणालो जे मुकुल रोहतगी पूर्वी व्हर्च्युअल फिजिकल हिअरिंग मागायचे त्यांनी आज त्यांचा कलर कसा बदलला, हे मुकुल रोहतगींचा कलर बदलला असं मी म्हणालो. ठीक आहे गुणरत्न सदावर्ते, एक आणखीन तपशील आपण न्यायालयाच्या चर्चेच्या निमित्तानं समोर आणलात. संजय लाखे पाटील आपल्यालाच उत्तर देण्याची संधी देणार आहे. या निमित्तानं राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयामध्ये काल परवापर्यंतची जी भूमिका होती ती आता अचानक बदलल्याचं समोर आलं. काल परवापर्यंत न्यायालयामध्ये राज्य सरकारचे वकील म्हणत होते नाही, या सगळ्या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी होता कामा नये, ऑफलाईन सुनावणी झाली पाहिजे, प्रत्यक्ष सुनावणी झाली पाहिजे. न्यायालय आता हायब्रिड सुनावणीच्यासाठी तयार झालं. न्यायालय म्हणायला लागलं की आपण थोडीशी ऑनलाईन थोडीशी ऑफलाईन असं करत हे प्रकरण पुढे नेऊ. आणि आता सरकारचे वकील अचानक म्हणायला लागले नाही नाही आता पूर्ण ऑनलाईन सुनावणी घ्या. याच्यावर राजकीय प्रतिक्रिया येतील. पहिल्यांदा गणेश खंडकर आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि गणेश खंडकर या दोघांच्या भूमिकेचा प्रतिवाद संजय लाखे पाटील करतील. गणेश खंडकर आपण सांगा हे नक्की काय चाललंय? काल परवापर्यंत ज्यांना ऑनलाईन सुनावणी नको होती ते आता ऑनलाईन सुनावणीच मागायला लागलेत. वेळकाढूपणाचा एक निरीक्षणानंतरचा आक्षेप हा इथे गुणरत्न सदावर्तेंनी मांडला. गणेशजी बोला. असं आहे बघा की सप्टेंबर मध्ये ज्या वेळेला हा विषय स्थगितीकडे गेला त्यावेळेलाच या सरकारची भूमिका काय आहे ते अगदी स्पष्ट झालं होतं. आणि बघा असं आहे की आज जी चर्चा सुरू असताना राजकीय चर्चा या ठिकाणी होणं तर मुळात प्रसादजी अपेक्षितच नव्हतं. आमची भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, जर हे सरकार काही पावलं उचलणार असेल तर त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून जर काही आमची पाठिंब्याची जिथे आवश्यकता लागेल आम्ही तुमच्या पाठी पूर्णपणे उभे आहोत. आम्हाला विषय आरक्षणाचा आहे. दुसरा जो टेक्निकली मुद्दा आपण वारंवार ज्या वेळेला आज आपण चर्चा करत आहोत, पण मला असं दिसतं की मुळातच या संदर्भातली सुनावणी कशी घ्यावी हे शेवटी ठरवण्याचा अधिकार तिथे उच्च न्यायालयात उभ्या राहणाऱ्या वकिलांना आहेच. पण मग राज्य सरकारची यामध्ये भूमिका काय आहे? सरकारला हा विषय तडीच न्यायचा आहे की केवळ सुनावणी कशी व्हायची ह्याच्यावरच आपल्याला पुढचं 1 वर्ष काढायचंय? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि या निमित्तानं पटकन संजय लाखे पाटील यांना प्रतिवादाची संधी देतोय. लाखे पाटीलजी आपण या वेळकाढूपणाच्या मुद्द्यावर बोला. काल परवापर्यंत ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ शिक्षणामध्ये होता, आता तो न्यायालयाच्या सुनावणीत दिसायला लागला. आबासाहेब संधी देतो आपल्याला, लाखे पाटलांचं बोलणं झाल्यावर आपल्याला बोलायला देईन. प्रसादजी, सवंग पद्धतीनं न्यायालयाच्या कामकाजाचं जर या ठिकाणी मांडणी केली तर कशी होऊ शकते याचं उदाहरण या ठिकाणी एक विधिज्ञ आपल्याला देत आहेत. या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे.
की सातत्यानं राज्य सरकारनं या ठिकाणी अर्ज केलेले आहे सर्वोच्च न्यायालयासमोर की 102वी घटना दुरुस्ती झाल्यामुळं घटनेमध्ये दुरुस्ती झाली, 338B असेल, 342A1 असेल किंवा 26C असेल, हे कलम घटनेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर फक्त राज्यावर परिणाम झालेला नाही तर संपूर्ण देशावर परिणाम झालेला आहे आणि देशातील सगळे राज्य आणि युनियन टेरिटरीवर त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणून फक्त राज्याची म्हणजे महाराष्ट्राची बाजू ऐकून न घेता देशातील सगळ्या राज्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे. यासाठी राज्य सरकारनं 3 अर्ज सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेले आहेत आणि आज सुदैवानं केंद्राचे सर्वोच्च लॉ ऑफिसर अटॉर्नी जनरल यांनीही ही बाब मान्य केली. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सगळ्या राज्यांना या ठिकाणी नोटीस काढलेली आहे. संजयजी, 102व्या संजयजी, घटनादुरुस्तीनंतर आपण जे काही सांगता आहात ना त्याचा इतिहास तसा जुना आहे. मुद्दा काय आहे, तुम्हाला काल परवापर्यंत ऑनलाईन सुनावणी नको होती, आता तुम्ही अचानक ऑनलाईन सुनावणीचा आग्रह का धरता आहात? याचं काहीतरी एक तांत्रिक उत्तर द्या जे पटेल. मराठा समाज ऐकतोय तुम्हाला. संजयजी, ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ न्यायालयाच्या सुनावणीत का घातला जातोय? मराठा समाजाला सगळं पटतंय, मराठा समाजाला सगळं पटतंय. मराठा समाजाला हे माहितीये की 102च्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारनं काय घोळ घातलेला आहे. वारंवार दिल्लीचा केंद्र सरकारचा संबंध नाही म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील कशी लोकांची दिशाभूल करत आहेत हे सगळं माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची भूमिका मान्य मला केलेली फक्त आहे. राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याकडून जाणून घ्यायचंय. ऑनलाईन ऑफलाईन तिसऱ्यांदा मला विचारावं लागतं, हे ऑनलाईन ऑफलाईन आता का बदललं? घटनेच्या कसोटीवर अत्यंत योग्य आहे आणि देशातील सगळ्या राज्याचं म्हणणं ऐकणं हे सर्वोच्च न्यायालयाला बंधनकारक आहे आणि त्यासाठी 15 तारखेला हिअरिंग ठेवलेली आहे. हे न्यायालयाला आवश्यक आहे म्हणून ठेवलेली आहे, लक्षात घ्या. यामध्ये वेळ काढूपणा कुठेही होत नाही. संजयजी, मुद्दा हा नव्हता. मी परत ऑनलाईन ऑफलाईनचाच मुद्दा घेऊन आपल्याकडे येईन तर फार पुनरावृत्ती होईल. आबासाहेब पाटलांना यावर एक मत मांडायचं दिसतंय. आबासाहेब, एका ब्रेकची वेळ जवळ आली आहे, कृपया वेळ पाळा, 30 सेकंदात बोला. प्रसादजी, जे 102 घटनेच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, सभागृहामध्ये मराठा आरक्षण देताना 30 नोव्हेंबरच्या अगोदर 29 नोव्हेंबरला ज्यावेळेला सर्व आमदारांचं दोन्ही सभागृहामध्ये एकमत झालं त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये हे लोक होते. पण त्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? त्यावेळेला तुम्ही का नाही ऑब्जेक्शन? त्यावेळेला तुम्हाला कायदा माहिती नव्हता का? त्यावेळेला सगळ्या सभागृहामध्ये विरोधी पक्षात कोण होतं? हेच लोक होते आरक्षणाला मंजुरी देताना. आणि मग तुम्ही घेतल्यानंतर पुन्हा मे पासून आतापर्यंत ह्याची तुम्ही पाठीमागचे आतापर्यंतचे रेकॉर्ड चेक करा. सरकार सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने वागलं, मे पासूनचा मी देतो लेखाजोखा, त्यांच्यावरती बोलून दाखवा. हे नाही ठीक आहे, कोणता विषय बोलता येईल. मर्यादा आहे आबासाहेब, त्याच्यामुळे आपल्याला थांबवतो. एक छोटी विश्रांती गरजेची आहे. पटकन एक लक्षवेधीमध्ये छोटी विश्रांती घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या एक अत्यंत महत्वपूर्ण चर्चेमध्ये लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपण सगळेजणांचं स्वागत करतो. पटकन आपण जाणार आहोत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे. गुणरत्न सदावर्ते तांत्रिकदृष्ट्या आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. सदावर्तेजी, ऑनलाईन ऑफलाईनचा प्रश्न आला त्यावेळेला सरकारनं उत्तर द्यायचं टाळलेलं दिसतंय. मला आपल्याला असं विचारायचं आहे,
ऑनलाईन ऑफलाईन हा केवळ एकच मुद्दा वेळकाढूपणासाठी आहे की वेळकाढूपणाची आणखीन काही हत्यारं, आणखीन काही बाण यांच्या भात्यात तयार आहेत? मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायची आहे की जे बोलल्या चालल्यात घटना दुरुस्ती यांच्या बाबतीमध्ये अशोक शंकरराव चव्हाणांनी सुद्धा ती घटना दुरुस्ती चॅलेंज केलेली नाही, काँग्रेस पक्षाने सुद्धा चॅलेंज केलेली नाही, मराठा समाजाने सुद्धा 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज केलेली नाही. आणि अशा अवस्थेमध्ये केवळ आग्रह म्हणून तारीख पुढे गेलेली आहे आणि कोणत्याही राज्याची केस 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे नाही. जी, अरे मला सगळा अधिकार आहे, मी भारताचा नागरिक आहे, मी दगडफोडे नाही, मी अशोक शंकरराव चव्हाण नाव आहे, मला तुम्ही सांगायची शिकवायची गरज नाही. तुम्ही नामांतर तुम्ही अशोक चव्हाण तुम्ही वेटीच धरलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य सरकार संदर्भात बोला, वैयक्तिक बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाही. मराठ्यांचं आरक्षण वेटीच धरलंय. तुमच्याकडून शिकायची गरज नाही. जे मतदार यादीवरलं नाव आहे ते बोललं जाईल. पाटील बिलकुल नाही, वैयक्तिक काही या ठिकाणी बोलायचं नाही. पाटील देशमुख बोलला जाणार नाही. पाटीलची संपलेली आहे, राजेशाही संपलेली आहे. कोणाला मोठं म्हणलं जाणार नाही. नावाप्रमाणे नावाचा उल्लेख बिलकुल बिलकुल चालणार नाहीये. तुम्हाला जे अधिकार दिलेत तेच पाटील देशमुख म्हणून मला दिलेत. तुम्हाला काही वेगळे अधिकार दिलेले नाही. विनाकारण सातत्याने तुम्ही दिशाभूल करायचा प्रयत्न करू नका. बोललं जाईल राज्य सरकार म्हणून जे बोलायचं ते बोला. तुम्हाला अशोक शंकरराव चव्हाण यांनी 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज केलेली नाही आणि त्यामुळे ही केवळ वेळ काढूपणा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही निदर्शनास आणून दिले. चव्हाण हे नाव घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही बेजबाबदार पब्लिक सर्वंट अशोक शंकरराव चव्हाण हे लोकसेवक पब्लिक अधिकार नाहीये. इंडियन पिनल तुम्ही राज्य सरकार म्हणून बोलायचे 21 खालचे ते पब्लिक सर्वंट आहेत. अधिकार पूर्ण आहे. तुम्ही शिकवण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिकवा. आमच्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवण्या एवढी तुमची उंची नाही, जरी असला एवढी लायकी नाही तुमची आम्हाला शिकवण्या एवढी. लायकी तयार करा तुम्ही आम्हाला व्यक्तिगत शिकवण्या एवढी. राज्य सरकार पार्टी आहे. तुम्ही पार्टी सरकार पार्टी आहे याचा अर्थ तुम्ही तुमचा शहाणपणा शिकवणं आमच्यासारख्या वकिलांना एवढे मोठे तुम्ही झाला नाही. तुम्हाला एबीसी सुद्धा कळत नाही पिटिशनर म्हणून. ती पाटीलची एबीसी होती, आता डॉक्टरेट आहे. पाटीलची अबकडे होता, आता डॉक्टरेट म्हणून बोला तुम्ही. का तुम्ही तुमच्या लायकीत बोला. एक मिनिट. शब्दांची मर्यादा राहिली पाहिजे. चर्चेत वाद होऊ शकतात, शब्दांची मर्यादा राहिली पाहिजे. मी दोघांच्याही चर्चेमध्ये हस्तक्षेप याच निमित्ताने आणि इथल्या इथे करतोय. आपण आता एक थेट प्रश्न संजय लाखे पाटील यांना विचारणार आहोत. लाखे पाटीलजी, अशोकरावांच्या उल्लेखाबाबत तुमचा आक्षेप होता, ठीक आहे. अशोकरावांचा उल्लेख बाजूला ठेवा. प्रश्न माझ्याकडून स्वीकारा संजयजी. माझा आपल्याला थेट प्रश्न असा आहे, राज्य सरकारच्याकडून 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज झालेली नाही, हा एक तांत्रिक मुद्दा आहे. याच्यावर आपल्याला निश्चित चर्चा करता येऊ शकते. तुम्हाला जर 102वी घटना दुरुस्तीच आवाहन करायची नाहीये तर मग त्या 102व्या घटना दुरुस्तीच्या आडून मराठा आरक्षणाच्या निमित्तानं कुठलेही मुद्दे का यावेत? बोलणं ऐकणं जाणार नाही. म्हणून पाटीलची घरात बिलकुल सांगू नका. काँग्रेस पक्ष मला शिकवू नका. तुमची ती एबीसी, तुमचं काय एबीसी आहे ते मला कळलं या ठिकाणी. अहो तुम्ही आमचा शहाणपणा मोजू नका. तुम्ही मराठ्यांची फसवणूक चालू केली ते सांगा ना. अशोक शंकरराव चव्हाणांची जी दगडफोडी आहे ना ती बोला. तुमचा शहाणपणा पूर्ण या ठिकाणी दिसून आलाय. तुम्ही चॅलेंज केली. तुमचा शहाणपणा पूर्ण दिसून आलाय. तुम्ही कायदेशीर बोला. कायदेशीर घटनात्मक तुम्हाला काही बोलता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक वाह्यात आरोप त्या ठिकाणी करताय तुम्ही आणि नाव घेताय त्या ठिकाणी. एक मिनिट. मला असं वाटतं गुणरत्न सदावर्ते, आपण माझा आवाज ऐकता आहात? गुणरत्न सदावर्ते आणि संजय लाखे पाटील, आपल्या दोघांना विनंती आहे, कृपया आपण थोडं आता शांत बसा. मला प्रश्न विचारू द्यात आपल्याला. आपल्या अंतर्गत जे काही तांत्रिक मुद्दे होते ते तांत्रिक मुद्दे समोर येत असताना एकमेकांच्या संदर्भातले आक्षेप समोर आले.
त्या वादाला आपल्याला जास्त वाढवायचं नाहीये. गुणरत्न सदावर्ते, माझा आवाज आपल्याला येतोय? गुणरत्न सदावर्तेजी, पाटील लावायचं की काय लावायचं की राजा लावायचं? सदावर्तेजी, माझा प्रश्न ऐका सदावर्तेजी. एबीसीच्या संदर्भामध्ये जय महाराष्ट्राची भूमिका आहे की नाही? नाही नाही, माझी आहे. मी आपल्या दोघांनाही म्हणालो, वैयक्तिक नका बोलू. मी संजय लाखे पाटलांनाही ही सूचना केली. आणि सदावर्तेजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, कृपया आपण माझा प्रश्न ऐकणार आहात का? सदावर्तेजी, माझा प्रश्न आहे आपल्याला. माझा आवाज येतोय? हा, येतोय जी. सदावर्तेजी, इथे मी थोड्या वेळापूर्वी लाखे पाटील यांना प्रश्न विचारला होता. लाखे पाटलांपर्यंत कदाचित तो माझा आवाज पोहोचला नसेल. आपण एकदा सांगा, 102वी घटना दुरुस्ती कोणीच चॅलेंज केलेलं नाहीये. हे एक अत्यंत मोठं सत्य या निमित्तानं मराठा समाजाच्या समोर येत आहे. मग 102व्या घटना दुरुस्तीच्या आडून विविध प्रकारचे दावे, प्रतिदावे आणि राजकीय भूमिका का घेतल्या जात आहेत? सदावर्तेजी, आपण आधी बोलाल. लाखे पाटील, मी आपल्याला संधी देतो. लाखे पाटीलजी, प्लीज. लाखे पाटीलजी, ऐका, एकदा उत्तर संपू द्यात. गुणरत्न सदावर्ते, आपण आपलं म्हणणं मांडा. वेळेची मर्यादा आहे, त्या आपल्यानंतर लाखे पाटील बोलणार आहेत. 102वी घटना दुरुस्ती ही अनचॅलेंज आहे. 102वी घटना दुरुस्तीच्या संदर्भानं इंटर पिटिशनचा आग्रह धरण्यात आलेला आहे. इंटर पिटिशनचा आग्रह हा मर्यादित स्वरूपाचा असतो. त्याला अँबिग्युटी दिसावी लागते. याच्यामध्ये अँबिग्युटी साठी सुद्धा तुम्हाला राईटली व्हायरस चॅलेंज करावा लागतो. आणि नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या जी शेंडे विरुद्ध महाराष्ट्र शासन जी सर्वोच्च न्यायालयाची केस झाली, त्याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती डॉक्टर चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट आहे. त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत व्हायरस चॅलेंज केलेला नसतो तोपर्यंत त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय कोणताही निर्णय देणार नाही. हा आमच्याकडे ज्युडिशियल प्रेसिडेंट आहे. असं असताना कुणीतरी म्हणावं की इंटरप्रिटेशनच्या नावाखाली घटना दुरुस्ती चॅलेंज होते, असं होत नाही. ही फसवणूक आहे मराठा समाजाची आणि वेळ काढूपणा आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण वेळेच्या मर्यादेत उत्तर दिलं. संजय लाखे पाटील, आता आपला वेळ सुरू होतोय. तांत्रिक दृष्ट्या उत्तर अपेक्षित करतो. कृपया भावनिक राजकीय बोलू नका. 102व्या घटना दुरुस्तीला जर समजा कोणीच चॅलेंज अद्याप केलेलं नसेल तर 102व्याच्या आडून राजकीय भूमिका का घेतली जात असेल? संजयजी, आपला वेळ सुरू होतोय. प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्ती जी केली आणि त्यानंतर जे राजपत्र काढलं हे 30 नोव्हेंबर 2018ला काढलं. सॉरी, 14 ऑगस्ट 2018ला काढलं. त्यानंतर राज्य सरकारनं जे मराठ्यांना आरक्षण दिलं आणि जो शासन आदेश काढला हा 30 नोव्हेंबर 2018ला काढला. ज्यावेळेस नागेश्वर राव यांच्या बेंच समोर मराठा आरक्षण त्या ठिकाणी चॅलेंज केलं गेलं आणि 9/9/2020 रोजी अंतरिम आदेश दिला, त्यावेळेस ए, बी, सी हे तीनच त्यांनी अंतरिम आदेश दिले आणि ए प्रमाणे 102वी घटना दुरुस्ती हा मुद्दा त्यांनी घटनापीठाकडे रेफर केला. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की नागेश्वर राव यांच्या बेंचनं 102वी घटना दुरुस्ती हा मुद्दा घटनापीठाकडे रेफर केलाय आणि घटनापीठानं त्यांच्या सुनावणीमध्ये स्पष्ट सांगितलंय इट इज अ कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आणि याच्यावरच त्या ठिकाणी सुनावणी घेतली जाणार आहे. आजही ज्यावेळेस केंद्र सरकारचे सर्वोच्च वकील वेणुगोपाल यांना नोटीस काढली मागच्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आणि आज ज्यावेळेस वेणुगोपाल हे हजर झाले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला अधिकार राहिलेले नाहीत आणि राज्य सरकारचे अधिकार 14 ऑगस्ट 2018 नंतर संपुष्टात आलेले आहेत आणि 342 A1 प्रमाणे राज्य सरकारनं लेट डाऊन प्रोसिजर फॉलो केले नाही. या ठिकाणी प्रसादजी, आपण संजय लाखेजी, आपण एक अत्यंत गंभीर वक्तव्य केलं. लाखे पाटीलजी, आपण न्यायालयातल्या कामकाजाबद्दल बोलता आहात. आपल्या या वक्तव्याच्या संदर्भात इथे 2 आक्षेप नोंदवले जाताना दिसत आहेत. पटकन मला एक संधी तात्काळ गुणरत्न सदावर्तेंना द्यायची याच्यासाठी, कारण गुणरत्न सदावर्ते न्यायालयीन प्रक्रियेत होते. ते आधी बोलतील आणि आबासाहेब पाटील त्याच्यानंतर बोलतील. सदावर्तेजी, वेणुगोपाल यांच्या तोंडी जी काही वक्तव्य घातली गेली लाखे पाटील यांच्याकडून तसं न्यायालयात घडलं आहे का? त्यानंतर आबासाहेबांना संधी मिळणार आहे. आबासाहेब, 1 मिनिट ऐकून घ्या आधी. सगळ्यात अगोदर लाखे पाटील जे आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं जसंचे तसं येणाऱ्या वेळेस आम्ही ॲफिडेव्हिटवर सादर करू.
की चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिले, म्हणजे मराठा आरक्षणाला त्यांचा सुद्धा तत्कालीन आरक्षण देते वेळेचा विरोध आहे आणि आज सुद्धा ते मान्य करतात हे आम्ही दाखवून देऊ. दुसरी गोष्ट आज मला प्रामुख्याने सांगायचंय, माननीय अटर्नी जनरल साहेब जे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये बोलले त्या संबंधाने त्यांची भूमिका ही तटस्थ होती आणि त्याच अनुषंगाने त्यांची तटस्थ भूमिका म्हणजे ती काही रिझर्वेशनच्या बाजूने किंवा रिझर्वेशनच्या विरोधात अटर्नी जनरलची भूमिका जी असते ती म्हणजे कोर्टाला असिस्ट करण्याची असते, ती काय मराठ्यांच्या गटातले किंवा सदावर्त्यांच्या गटातले अशी भूमिका नसते. त्यामुळं अटर्नी जनरल साहेब असं काही बोललेले नाहीत. अटर्नी जनरल साहेबांनी एवढंच म्हणजे कारण अटर्नी जनरल साहेबांना माहित होतं की हा व्हायरस म्हणून काहीच चॅलेंज झालेला नाही 102व्या घटना दुरुस्तीचा. जेव्हा सगळ्यांनी आग्रह धरला म्हणजे सरकारच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं की याला रेफरन्स केला पाहिजे तरी कोर्टाने सांगितलं की रेफरन्स आम्ही मर्यादित स्वरूपात केलेला आहे, क्वॅशमेंटसाठी रद्द होण्यासाठीचा रेफरन्स नाही आणि जोपर्यंत रद्द होण्यासाठीचा रेफरन्स नसतो तोपर्यंत त्याला क्वॅशमेंटसाठी पॉवर ऑर्डिनरीली यूज केले जात नाहीत. त्यामुळं माननीय अटर्नी जनरल साहेबांच्या संदर्भाने जे काही बोललं चाललंय ते कदापि बोलू नका, त्याच्यामुळे चुकीचा ज्युडिशियल प्रेसिडेंट पडेल. आपण कार्यकर्त्या स्वरूप अटर्नी जनरलांचे वाक्य वापरू नका. अटर्नी जनरल तशा संदर्भातून म्हणजे केंद्राची भूमिका विरोधात आहे अशा संदर्भाने काही बोललेले नाहीत. अटर्नी जनरल मर्यादित स्वरूपात बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं की रेफरन्सच्या संदर्भाने मी उत्तर देईल, त्यांनी असं म्हणले नाही की मी विरोधात देईल किंवा समर्थनात देईल, ही स्पष्टता आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण अत्यंत तांत्रिक दृष्ट्या जे घडलं ते समोर आणलं. आता याच्यावर वाद प्रतिवाद होऊ शकतात, यावर एकदा आबासाहेब पाटील यांना बोलायला आपण संधी देऊ, त्यांना प्रतिवाद करायचा असं दिसतंय लाखे पाटील यांचा. आबासाहेब पाटील आपण बोला. प्रसादजी मला पूर्ण फक्त म्हणणं ऐकून घ्या, मला 1 मिनिटाचा वेळ द्या. जी, मुळात मुद्दा असा आहे की 102 घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये वारंवार हे चर्चा केली जाते. मग ज्या वेळेला सभागृहामध्ये कायदा बनला त्यावेळेला सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन सगळ्यांनी समर्थन दिलं. त्यावेळेला हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळे एकत्रच होते. ज्या वेळेला त्या लोकांनी हा कायदा बनल्यानंतर सगळ्यांनी एकत्रित त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि आज ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू झाल्यानंतर की राजकीय पक्षाच्या भूमिका वेगळ्या बदलायच्या आणि वेगळ्या पद्धतीने सांगायचं 102 घटना दुरुस्ती 102 घटना दुरुस्ती 342 341 15/4 16/4 हे आता पाठ झाले मराठा समाजाला. हे जे काय प्रवक्ते सांगतायत वारंवार ह्यांना ह्याच्या पलीकडे जाऊन आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेमकी भूमिका काय आहे की तुम्ही स्टे उठवणार आहेत का नाही उठवणार आहेत. स्टे उठवण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला स्टे आला 9 सप्टेंबर रोजी त्यावेळेला पुनर्विचार अर्ज 30 दिवसाच्या आतमध्ये करायचा होता. त्यावेळेला तो का केला नाही, तो कुठं केला, कुणाकडे केला, त्याच्यानंतर त्याचं काय झालं. आज सरकारची मानसिकता आहे का स्टे उठवण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्यावर सरकार का भूमिका घेत नाही. आज वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज वेगळे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाहीर करता, सादर करता, चर्चा दुसरीकडे नेता, चॅनेलवरती चर्चा वेगळी. अरे समाजाला पूर्ण दिशाभूल करायचं काम चालू केलंय. नेमकं तुम्ही आरक्षणाला मराठा समाज देणार की नाही देणार. एकीकडे सांगायचं ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्या, मग धक्का न लागता तुम्ही कसं देणार आहे. SC-BCचं आरक्षण देता येत नसेल तर या सरकारनं मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची तरतूद करावी. ठीक आहे आबासाहेब पाटील, हा एक नवा मुद्दा चर्चेत येईल. आत्ताच्या घडीला तुमचं महत्वाचं म्हणणं लक्षात आलं. तुमचं म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांच्याकडून आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका अपेक्षित करतोय मराठा समाज. 1 आणि 2 या दोन्ही भागांमध्ये जे जे काही घडलं ते आपल्यापर्यंत आहे. आता चर्चेची ही फेरी सुरू करत असताना मुख्य मुद्दा असा आहे की राज्य सरकारवर वेळ काढूपणाचा आरोप होतोय. राज्य सरकार भारतीय जनता पार्टीच्या कडून देण्यात आलेलं आरक्षण हेच मुळात बेकायदा आहे असं सांगू पाहतंय. तुमच्या लेखी कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठीचे प्रयत्न प्रामाणिकपणे होताना दिसतायत का. खरं सांगू प्रसादजी, बिलकुल बोला. मी जी आज चर्चा पाहतोय ही चर्चा ऐकत असताना मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून मी तुमच्या समोर बसलेलो आहे. पण दुर्दैवानं मी मराठा असल्याचं ते दुर्दैव मी आज प्रत्यक्षरित्या मी भोगतोय. ज्या वेळेला 29 नोव्हेंबर 2018 या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ACB मध्ये सगळी
ऍडजस्टमेंट करून आम्हाला 16% देण्याच्या संदर्भात जेव्हा निर्णय झाला त्यावेळी तुम्ही फडणवीसांचा राजीनामा मागत आहात, तुम्ही मागा. पण त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते, त्यांनी भूमिका ठेवली, त्यावेळी सभागृहाने ती मंजूर केली, आपण ती मान्य करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकली आणि आपण त्या दृष्टीने पुढे गेलो. आज मला एक सांगा, त्यावेळची भूमिका करत असताना आपण सगळे एकत्रच होतो ना. मग आज आपण करत असताना तुम्हाला आमची काय मदत हवी आहे ती सांगा ना. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आज 102 दुरुस्ती घटना हा विषय त्याचा नाहीये. आपण घटनापीठाचा आणि या सगळ्यांचा उल्लेख करत असताना आपण मूळ मुद्द्याला आपण बदल देत आहोत. आज मराठा समाज हा मेटाकुटीला आलेला आहे, कारण आपण या बाबतीतली चर्चा करत असताना सुद्धा ह्याचे राजीनामे त्याचे राजीनामे, अहो आम्हाला कोणाचाच राजीनामा नकोय, आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण समाज मागतोय, त्यासाठी काय करायला हवं या सरकारने आम्हाला विरोधी पक्षाने सांगायला आम्ही ते करतो. अहो ज्यावेळी आम्ही सत्तेवर होतो, आम्ही तुमच्या समोर मांडलं, तुम्ही सुद्धा त्याला समर्थन दिलं ना. मग आज असं का म्हणता की तुम्ही चुकीचं वागलात, मग तेव्हा तुम्ही का नाही चॅलेंज केलं? ठीक आहे, गणेश खंडकर, एक अत्यंत तांत्रिक मुद्दा आपण उपस्थित केलात. संजय लाखे पाटील त्याचं उत्तर अपेक्षित करतो आपल्याकडून. हा मुद्दा महत्वाचा आहे. आजच्या टप्प्यावर जेव्हा सुनावणी 8 मार्चला सुरू होते आणि ती तांत्रिक मुद्द्यावर अडखळते, तशा पद्धतीची अडखळण्याची परिस्थिती न्यायालयात वकिलांमार्फत निर्माण केली जाते. गंमत अशी आहे की हे सगळे मुद्दे आपल्याला विधिमंडळामध्ये एकमुखानं मराठा आरक्षण मंजूर करत असताना का आठवू नयेत? प्रसादजी, आज जी सुनावणी 15 तारखेला पुढे गेलेली आहे ही तांत्रिक मुद्द्यावर नाही, ही घटनात्मक मुद्द्यावर आणि कायदेशीर मुद्द्यावर गेलेली आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयानं देशातील सगळ्या राज्यांना नोटीस काढून बाजू मांडण्याची त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा होत नाही, हे कृपया आपण तरी या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, मी हा आपला तर्क, संजयजी, मी हा आपला तर्क चर्चेसाठी मान्य करतो. विधिमंडळात ज्या वेळेला सगळ्या जणांनी एकमुखानं मराठा आरक्षण मान्य केलं, तेव्हा 102वी घटना दुरुस्ती का आठवली नाही? ऐका, तू त्याचाच खुलासा करतोय मी जी, त्याचाच खुलासा करतोय की तत्कालीन फडणवीस सरकारला आम्ही सगळ्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. आणि हे गृहीत असतं की आबासाहेब पाटील वारंवार म्हणतायत तुम्ही विरोधी पक्षामध्ये, पण आबासाहेब पाटलामध्ये हिंमत नाही की तत्कालीन सत्ताधाऱ्याला काही विचारायचं, किंवा आज दिल्लीमध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांना काही विचारायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि सातत्यानं भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील असतील, यांनी सातत्यानं हा रोल घेतलाय की मराठा आरक्षणाचा आणि केंद्र सरकारचा काही संबंध नाही, मराठा आरक्षणाचा आणि माननीय मोदींचा संबंध नाही. मग जर त्यांचा संबंध नाही, सरकारचा विषय येतो घटना दुरुस्ती करा, ढकलून देता 50% सरकारनं तुम्ही होत नाही म्हणून सांगा, मग केंद्राकडे आम्ही विचारतो. सर्वोच्च स्पष्ट भूमिका जाहीर करा, तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर करा की आम्हाला जमणार नाही, तुम्ही केंद्राकडे जा. आम्ही सगळे समन्वय केंद्राकडे जातो. सरकारची या ठिकाणी भूमिका जाहीर करा पहिली सरकारकडनं. घेतलं पाहिजे. तुम्ही बोलू नका या विषयावरती. काय सांगता तुम्ही इकडे करतायत की अशोकराव चव्हाण बाहेर येतात, तुम्ही सगळं केंद्राकडे बोट, केंद्र काय संबंध? वेळ मागितली मोदीजीला वेळ सुप्रीम नाही. कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती सरकारच्या विरोधात आहे का केंद्र सरकारच्या विरोधात आहे? त्यांना भेटीसाठी वेळ सुप्रीम नाही. कोर्टाची केस कोणाच्या विरोधात आहे? राज्याच्या ऍडव्होकेट जनरलला सुप्रीम भेटायला कोर्टात तयार केस नाही. कोणाच्या विरोधात आहे? सातत्यानं राज्य सरकारच्या विरोधात आहे, केंद्र सरकारच्या विरोधात आहे. अधिकाऱ्यानं मराठा आरक्षणाला विरोध करायची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही दाखवादाखली करता. त्यांनी 102वी घटना दुरुस्ती केली. तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही बाजू मांडू शकत नाही. तुम्हाला फक्त कसं आहे की मराठा समाजाची दिशाभूल करायची आहे, तुम्ही काय करत नाही. फक्त यायचं 102 घटना. एक मिनिट, संजय लाखेजी थांबा जरा. आता संजय लाखेजी शब्दाला शब्द भिडत राहिले तर आपल्याला मुद्दा सापडणार नाही. एक याच्यातला आक्षेप आबासाहेब पाटलांनी आता उपस्थित केला, समाजाची विद्यमान राज्य सरकारला दिशाभूल करायची. आबासाहेब पाटील, ऐका, माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की अशा प्रकारची दिशाभूल करून विद्यमान सरकारला मिळणार काय? हा आक्षेप का लावला जातोय विद्यमान सरकारच्या विरोधात की त्यांना मराठा समाजाची दिशाभूल करायची? का असं म्हणता आहात तुम्ही? सरकार बाजू मांडू शकत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बाजू मांडू शकत नाही. सरकार हताश झालंय. जाहीर करा, तुमच्याला होत नाही म्हणून.
आबासाहेब पाटीलांची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली. आता पटकन एक पुढचा मुद्दा घेतोय तो गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी आहे. गुणरत्न सदावर्ते, मला सांगा, 102व्या घटना दुरुस्तीचा विषय आज निघावा, 324 ची चर्चा आज निघावी, राष्ट्रीय सुनावणी करावी, आरक्षणाची सगळी प्रकरणं एकत्रित करावीत, हे आज निघावं. या आजला पण महत्व आहे. हा कुठला आज आहे? ज्या दिवशी मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी होणार होती. दातार आणि दिवाण या दोन वकिलांनी, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांनी काय म्हटलं की अशा प्रकारची सुनावणी खंडित करण्याची गरज नाही. त्यांचा तर्क एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये 102, 304 अशा प्रकारच्या तांत्रिक घोळ, याच्यातून मराठा समाजाच्या पदरात काय पडणार आहे? मला सदावर्तेजी, मी आपल्याला विचारलाय प्रश्न. हा, प्रसादजी, हे व्यक्तिगत सर्वांना माहित आहे. आणि आज जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे 3-4 जे प्रश्न उपस्थित केलेत, त्याच्यामध्ये महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की 50% मर्यादेचा सुद्धा प्रश्न आज सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित झालाय. परंतु काही ना काही तांत्रिक गोष्टी समोर करून त्यांना माहिती आहे की 9 माननीय न्यायमूर्तींनी दिलेला निकाल हा सराखोपर असतो. ज्युडिशियल प्रेसिडेंट नुसार केवळ काहीतरी गाजावाजा करायचा आणि सुनावण्या पुढे ढकलायच्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आबासाहेब पाटील जे म्हणतायत की स्थगिती उठवण्यासाठी कोणाची हिंमत नाही, त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री होते विशिष्ट समाजाचे म्हणून तुम्ही दबाव आणून तर आरक्षण मिळवलं, परंतु त्या प्रकारचं आरक्षण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवता येणार नाही. कारण आरक्षण हे असंविधानिकच आहे, तुम्ही दिलेलं मराठा आरक्षण. त्यामुळं तुम्ही कितीही वेळ काढूपणा करा, परंतु महाराष्ट्राच्या समोर तुम्हाला सत्य घेऊन जावं लागेल की हे आरक्षण न टिकणार आरक्षण आहे. आणि घटना दुरुस्तीमध्ये अद्याप तुम्ही चॅलेंज केलेलं नाही. मग ते अशोक शंकरराव चव्हाण असोत की स्वतः आता जे बोलत होते लाखे ते असतील, कुणीही चॅलेंज केलेलं नाही. त्यामुळं प्रोटेक्टिव्ह रिझर्वेशन हे होऊ शकत नाही. आणि मराठा समाजाने हे समजून घेतलं पाहिजे आणि मराठा समाजाने यांनी विचारला पाहिजे प्रश्न की स्थगिती हे तर 20 वर्ष चालेल. अशा प्रकारचं आमच्याकडे तामिळनाडूचं आरक्षण 20 वर्ष चालू आहे, हे 20 वर्ष चालेल आणि आम्हाला काही नुकसान नाही. उल्लेख केला नाही पाहिजे या ठिकाणी. एक मिनिट, लाखे पाटील काहीतरी बोलतात. लाखे पाटलांचा आवाज पोहोचू शकला नव्हता. जी प्रसादजी, त्यांनी बिलकुल माझा किंवा अशोकरावचा एकेरी उल्लेख या ठिकाणी करायचा नाही. लाखे पाटीलजी, बोलता येत असेल तर बोलावं. अगदी मी तशा प्रकारची सूचना वारंवार सगळ्यांनाच करत असतो. पण मी लाखे पाटीलजी नम्रपणे आपल्यालाही नमूद करू इच्छितो, आपणही फडणवीसांचा एकेरी उल्लेख करू नका, कोणीच कोणाचा एकेरी उल्लेख करू नये. तुम्ही बोलताना सुद्धा बऱ्याचदा तशा प्रकारचा उल्लेख होतो. संजयजी, ठीक आहे, मुद्द्याला येऊ आपण पटकन. मी संजयजी आपल्याला असं विचारू इच्छितो, आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आपल्या सोबत असलेल्या गुणरत्न सदावर्तेंनी एक महत्वाचं निरीक्षण इथे मांडलं की हे असंच चालत राहिलं तर 20 वर्ष जातील न्यायालयात. त्याची तयारी आहे का लाखे पाटीलजी? प्रसादजी, त्यांनी जे निरीक्षण मांडलं हे निरीक्षणच नाही, हे बाळबोध त्यांचं ज्ञान आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठा आरक्षणामध्ये कॉन्स्टिट्यूशनल मुद्दे कुठले आहेत जे घटनापीठासमोर आहेत. त्यामध्ये 102वी घटना दुरुस्ती आणि 50% वर गेलेलं आरक्षण. आणि या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की 50% वरचं जे आरक्षण इंदिरा साहनीच्या प्रकरणामध्ये आहे, त्या ठिकाणी 9 न्यायमूर्तीचं बेंच होतं. आणि जोपर्यंत 11 न्यायमूर्तीचं बेंच त्या संदर्भात निर्णय देणार नाही तोपर्यंत तो देशाचा कायदा किंवा निकाल होऊ शकत नाही. ज्यांना हे साध्या गोष्टी कळत नाहीत कोर्टाच्या, त्यांच्याबद्दल पुढे मत व्यक्त करणं हे अत्यंत चुकीचं ठरल. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वोच्च न्यायालयातला खटला अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. घटनात्मक बाबी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीनं त्याच पद्धतीने हाताळल्या जात आहेत आणि कुठेही त्यामध्ये वेळ काढूपणाचं धोरण नाहीये. संजयजी, वेळेची मर्यादा असल्यानं मला आता यापुढे आपल्याला बोलू देता येणार नाही. केवळ आणि केवळ त्या निमित्तानं आपल्या मध्ये हस्तक्षेप केला. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.